गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईकरांना ऐन पावसाच्या दिवसामध्ये पावसाची प्रतीक्षा होती। अखेर सकाळपासून मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत आणि दादर परिसरामध्ये पहाटेपासूनच जे आहे ते रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। तर मुंबई उपनगरामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। आज दिवसभर जो आहे तो मुंबई शहर आणि मुंबई उपनगराला जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती सकाळपासूनच मुंबईमध्ये जो आहे तो रिमझिम पाऊस पडतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 2 आठवड्यापासून खरं तर मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा होती, कारण ऐन पावसाच्या दिवसामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात उन्हाचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसला होता। जवळपास 27 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान जे आहे ते मुंबईमध्ये असलेलं पाहायला मिळत होतं आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईकरांना उकाड्यानं हैराण केलं होतं। त्यामुळे उकाड्यापासून दिलासा जो आहे तो मुंबईकर नागरिकांना मिळालेला आहे। आज शनिवारचा दिवस आणि उद्या रविवारच्या दिवशी जो आहे तो मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट असेल, त्याचसोबत ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड म्हणजे कोकण किनारपट्टीला देखील ऑरेंज अलर्ट असेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आज आणि उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोशन गायकवाड सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।